मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। एकच मिनिट, खूप महत्वाचा मुद्दा बोलतो. आता तुम्ही शेवगा लावण्यावर किती माहिती घेतली मला शेवगे सांगा. व्हिडिओ पोस्ट करणार नाही नाही, माहिती किती घेतली तुम्ही? माहिती नाही ती घेतली. शेणासाठी कशी करायला हवी ना? हा. शेवगा लावतोय आपण तर किती महिन्यात पीक येईल आपल्याला, त्याला खतं काय द्यायला हवेत, कोणत्या आता सुरुवातीला 19 द्यावं लागतं, ते का देतोय आपण, याची माहिती घेतली का तुम्ही? नाही. जनरली हेच होतंय, लोक माहिती घेत नाहीत आणि शेवगा लावतात, मग माहितीसाठी इकडे तिकडे हे करतात. आणि त्यात काय होतं, 6-7 महिने निघून जातात, लोकांचा माल जातो, आपला माल जात नाही, आपल्याला शेवगा पीक काही कामाचं नाही. तसंच होत राहिलं, बरोबर आहे. आणि शेवगा काढून टाकतात लोक. मी काय म्हणतो, बहुवार्षिक पीक आहे, 12 वर्ष तुमच्या शेतामध्ये उभं राहणार आहे. हा. झाड हे तुम्हाला शेंगा देऊन कधीच कंटाळणार नाही. तुम्ही शेंगा तोडून कंटाळा, आम्हीच आता कंट्रोल नको आहे शेवगा, आता बस झाली, 10 वर्ष करतोय आपण, दुसरं करू, असं होईल ते. त्यामुळं या माहिती खूप घेणं महत्वाचं आहे. आता आपलं युट्यूब चॅनल जेव्हा त्याला जवळपास 556 558 काही व्हिडिओ झालेत आणि सगळं शेवगा शेतीवर आहेत. आपलं एकमेव चॅनल असं आहे की ते फक्त शेवगा शेतीवर काम करतं. बरोबर, तू स्पेशल फक्त शेवगा, दुसरं काही बाकीची माहिती आहे मला. लागवड योग्य कोणची समजा राहते, उन्हाळ्यामध्ये पाहिजे का थंडीत काम आहे आपण जे लागवड करतो ती योग्य रे समजा भावा. दोन्ही चांगली पद्धत आहे. तुम्ही इकडे या, आता दोन्ही याच्यामध्ये करू शकता. हे आता जो आहे डिसेंबर चालू आहे, डिसेंबर जानेवारी एंडपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. डिसेंबर ते जानेवारी हा, या दोन्ही मध्ये करू शकता, कधी लागवड करू शकता. आणि याचा माल तुम्हाला मे जूनला लागतो लगेच का? हा. तुम्हाला चालेल करा सांगितलं होतं ना, ऐकत नाहीत. तर डिसेंबर मध्ये आणि जानेवारी मध्ये तुम्ही लागवड करू शकता. याचा माल तुम्हाला मे जूनला लागतो. 4 महिन्यामध्ये 4 मध्ये लागवड, कारण का मध्ये त्याचं ऊन असतं. म्हणजे फुल लागतात का 4 महिन्यामध्ये? हा, फुल नाही, माल लागतो माल तुम्हाला. लागतो. मे जून मध्ये माल चालू होतो. हो का? हा, कारण मध्यंतरी हे असतं, उन्हाचा काळ असतो ना, त्यात झाडाची वाढ चांगली होते आणि त्याला फुलं पण लागतात. भले हा काळ असतो 5-6 महिन्यातलाच हा कालावधी असतो, कारण 5-6 महिन्याची झाडं काही खूप मोठी झालेली नसतात, थोडं मधून असतं, माल कमी निघतो पण रेट चांगला भेटतो. ते चांगलं. हा, कारण मे नंतर शेवगामध्ये जे रोप असते कोणचे चांगले असते साहेब? बी आणून लावलेलं असतं का कोणच्या याचे, काय कोणत्या जातीचे पाहिजे? ओके, आता याचा महत्वाचा प्रश्न आहे, इकडे घ्या, माझ्याकडे घ्या. आता मी बोलतोय माझ्याकडे घ्यायचं, ते बोलतो त्याच्याकडे घ्यायचं. तर तुमचा महत्वाचा प्रश्न आहे सर, की बी लावा का रोपं लावं आणि कुठली व्हरायटी चांगली राहील असं म्हणता येईल. माझं पर्सनल असं वैयक्तिक असं मत आहे की बी जमिनीत लावलं कधी चांगलं. बी जमिनीत लावलं कधी चांगलं राहतं. रोप घेतात ते रोप महाग पडतं, परत रोप महागही पडतं, त्याची उगम क्षमता जी आहे ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही वाढतो तुमचा. खर्च वाढतो. आणि रोप जास्त काळ जर बॅग मध्ये राहिलं, समजा आपण काय नर्सरीवाल्याकडून रोप घेतोय, ते जास्त काळ जर त्या बॅग मध्ये राहिलं, याच्यामध्ये काय असतं, जे मुळाची संरचना कशी असते, त्याला सोटमूळ असतं जे खाली जातं असतं आणि बाकीचे संयुक्त मुळ आजूबाजूला असतात. त्यामुळं ते मूळ असं गोल फिरतं ते बॅगमध्ये किंवा ते चित्रातून बाहेर येतं. ते मग काय होतं, त्या झाडाची सायकोलॉजी तयार होती की माझं जग एवढं बॅग पुरतच आहे. ते आपण जमिनीत लावलं की ते पाहिजे तसं वाढत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं असेल खोटं असेल मला माहिती आहे, पण मला आलेले जे अनुभव आहेत. शेवगामध्ये जात कोणची चांगली? जात ओडिसी मध्ये भरपूर जाती आहेत. ओडिसी 3 आहे, ओडिसी वसंत आहे, ओडिसी प्रकाश आहे, ओडिसी प्लस आहे. ह्या सगळ्या ओडिसी मला कुठली जात तुम्ही वापरू शकता. आपल्याला कोणता रेफर केला? वडीची तीन आहे आपले. उडीचीच आहे ना? ओडिसी 3 3 आहे, ओडिसी 3 चालतं. भरपूर ह्या सगळ्या ओडिसीच आहेत. सगळ्याचं कुटुंब आहे, ते फॅमिली जी आहे ती ओडिसीच आहे. त्यांची वेगवेगळे प्रकार, वेगळे भाऊ आहेत ते, समजा असं. पण हे सगळं चांगलं आहे, कारण हे ओडिसी नावाचं जे जात आहे ती महाराष्ट्राच्या जमिनीला, वातावरणाला मानवले. त्यामुळे याची तुम्ही बिंदास डोळे झाकून लागवड करू शकता. शेंग चांगली 1.5-2 फुटापर्यंत असते, गोलाकार असते, हिरवीगार असते. एक्सपोर्ट क्वालिटी शेंग सुद्धा ओडिसी चांगली निघते, फक्त बशर्ते आपलं नियोजन असायला हवं. ओडिसी व्हरायटी चांगली आहे म्हणून आपण लावून दिलं आणि त्याच्याकडे कानाडोळा केला, त्याचं नियोजन मग काय होणार, शेंग देते. शेंगाचं त्या बीजामध्ये जे गुणधर्म आहेत, जनुक आहेत, ते लांब शेंगाचे आहेत, हिरवीगार शेंगाचे, ते सगळे. पण आपलं नियोजन सुद्धा असायला हवं. आपलं पाण्यात तुटला पाला माल नंतर जर आपलं पाणी निघायला दिलं नाही तर शेंगाची लांब वाढत नाही, लांबी वाढत नाही. तुम्ही आता पण समजा व्हिडिओ बरेच बनवले सर, पण जे समजा व्हिडिओ बनवले त्यापेक्षा समजा किती बाय किती वर सक्सेस प्लॉट राहिला आतापर्यंत? हा, आता याच्यामध्ये अंतर जे आहे ते 1 एकरच्या आतमध्ये जे अंतर असतं, 1 एकरच्या पेक्षा कमी प्लॉट असेल आपला क्षेत्र, तिथं 8x5 अंतर, 1 एकर असेल तर 8x5, कारण तिथं आपलं क्षेत्र कमी असतं. एक मधल्या आतमध्ये 1 एकर किंवा 1 एकरच्या वरचं असेल तर 12x6 चांगलं राहील. पण नाही, प्लॉट सक्सेस किती समजा लागवडीच्या अंतरावर प्लॉट सक्सेस होणं न होणं असं काही नसतं. त्याचं समजा आपण जे म्हणतो ट्रॅक्टर मेहनत चालली पाहिजे. ट्रॅक्टर मेहनत बी काय होईल, हिशोबा? पण ते फांटे कोणात पुसतात समजा हा, ना, हा, फ्युचरमध्ये. हा.
नाही घुसत आपण त्याला छाटणी करतो. जर लावले आपण ते. 8 फूट काय होतं, 1 एकर क्षेत्र कमी आहे ना आपलं. हा, हा. जास्तीत जास्त झाडं बसवायचं माझं काम आहे. हा, हा, हा. आता समजा तुम्ही 20 गुंठेच लावलं, अर्धा एकरच लावलं, तर अर्धा एकरमध्ये 12 बाय 60 फूट कमी झाडं बसतील हा. अर्धा एकरमध्ये. त्यामुळे हा त्याचं ग्रोथ चांगलं होईल झाडाचं डेअरी होतं काय, आता कमी क्षेत्र असलं ना तर आजूबाजूला सगळीकडून हवा राहते, खेळते हो त्याला. हो हो. मोठं क्षेत्र असेल 5 एकर तुम्ही लावताय हा, सलग, बरोबर. 5 एकर लावलं तर मग अंतर तुम्ही कमी ठेवून नाही चालत, मग ते अंतर जास्त ठेवावं लागेल तुम्हाला थोडंसं. कारण तिथे हवा मोकळी राहिली पाहिजे, तुमचं ट्रॅक्टर जायला पाहिजे. अर्धा एकरमध्ये काय आपण घरचे मजूर लोक सुद्धा त्यांना काढू शकतात. हो, हो. ट्रॅक्टर टाकायचं पाहिजे असं काही नाही, अर्धा एकरमध्ये 10 गुंठ्यामध्ये तेवढं मॅनेजेबल होऊन जातं ते. त्यामुळे अंतर जे आहे ते 12 बाय 6 + 1 हे आपलं आयडियल अंतर राहतं. 12 बाय 6 + 1 आणि 1 एकर असं समजा 8 बाय 6 योग्य नाही, 1 एकरला लावा 12 बाय 6. 12 बाय 6. 1 एकर लावायचं असेल 12 बाय 6 लावा, +1 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 बिया टाकायचे 1 फुटाच्या अंतरात. हो हो 2 झाडं लावायचे आपल्याला. 12 बाय 6 एक झाड काढून टाकते तर. एक झाड नंतर काढून टाकलंय मी तर म्हणतो, एक झाड वर्षभर ठेवायचं. हा, दोन्ही एखादं झाडं गेलं ठेवायचे. तर ते राहून द्यायचं, नाही तर बाकी एक वर्षामध्ये त्याचं उत्पन्न घेऊ आपण. हा. नंतर आपल्याला वाटलं मग एका ठिकाणी 6 फूट आपण जे लावतो हा. त्या ठिकाणी 2 बॅट टाकायचं. 2 बिया टाकायच्या. 1 फुटाच्या हिशोबाने. हा, इथे एक बी लावलंय, हा. इथे एक बी लावायचं. एक फुटाचं अंतर. हा. एक बी टाकायचं, इथे एक. म्हणजे उगम क्षमता होण्यासाठी हा. उगल्यानंतर मग टाकू शकतो. चांगले झाड ठेवता येते फक्त. जनरली दोन्ही उगवतात, काही ठिकाणी तूट पडते, दोन्ही उगवत नाहीत. हा हा मग त्यासाठी काय करायचं, आपण 1 एकर लावतोय तुम्ही तर एक 100-200 नर्सरी बॅग तयार करायच्या. हो हो. जेव्हा आपण जमिनीत बी टोकतो तेव्हा ते नर्सरी बॅग मध्ये टाकायचं. हा, एक सिंगल बीज लावला. हा, मग ते समजा तूट पडली तर तिथे तिथं नेऊन परत लावतो. बी लावण्यापेक्षा समवयस्क झाड लावू शकतो लावू ना. शकतो. मागं पुढे होत नाही झाडांची जर वाढ, नर्सरी बनवली समजा ते सिंगल बी लावायची. त्यात सिंगल बी टाकायचं. 100-200 करतो आपण त्याच्यात. नर्सरी